ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19चे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून यंदाचा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी विविध विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवरती महिलांचा आत्मविश्वास, धैर्य आणि सामर्थ्य दर्शवणारी भव्य अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने महिलांनीही या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला। रॅलीचा शुभारंभ नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आला। यावेळी उपस्थित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठमोळा साज धारण केला होता। साडी, नऊवारी फेटे आणि पारंपरिक दागिन्यांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेलं पाहायला मिळालं। महिलांनी आत्मविश्वासाने बाईक चालवत स्त्री शक्तीचे प्रभावीपणे दर्शन घडवलं। यावेळी ऑपरेशन सिंदूर या उपक्रमावर आधारित सरकारच्या कार्याचंही विशेष कौतुक करण्यात आलं। त्याचबरोबर समाजात महिलांचं स्थान अधिक भक्कम व्हावे, महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे आणि स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा असे प्रेरणादायी संदेशही या बाईक रॅलीतून देण्यात आले। या भव्य बाईक रॅलीला परबवाडी शिवसेना शाखा येथून प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधील विविध रस्त्यांवरून ही रॅली मार्गस्थ झाली। दरम्यान परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून महिलांचं स्वागत केलं, तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि महिलांचा उत्स्फूर्त असं वाटतं की जे कायमच ज्यांनी एक वेगळं एक्झाम्पल सेट केलं, जसे आमचे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये हा महिला दिन साजरा केला जातो। शक्तीकडून सामर्थ्याकडे, महिला एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला कुठेतरी पाठबळ दिलं पाहिजे, तिला कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, या भावनेतून या ठिकाणी महिला दिन साजरा होतोय। आणि मला शिंदे साहेबांनी त्यांच्या कृतीतून 2 दिवसापूर्वीच दाखवलं की एका गोरगरीब घरातून आलेल्या एका महिलेला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली। इतका मोठा सन्मान करण्याचं जे काही धाडस आहे किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो की मोठं मन, हे शिवसेनेतच होऊ शकतं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलंय। मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना असेल, महिलांच्या सक्षमीकरणाकरता उचललेली पावलं असतील, अशा विविध योजना या त्यांनी राबवलेल्या आहेत आणि एक महिलांना वेगळं स्थान शिवसेना पक्षामध्ये पूर्वी देखील होतं आणि महिलांच्या सबलीकरणाकरता विविध योजना, विविध कल्याणकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। तुम्ही बघू शकता या बाईक रॅलीमध्ये अगदी आमच्या जसं नम्रता मॅडम म्हणाल्या की घरकाम करणाऱ्या महिलांपासून उच्च पदस्थ अधिकारी देखील सामील झाल्यात। महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। 365 दिवस हे खऱ्या अर्थाने महिलांकरता महिला दिन असले पाहिजेत, परंतु हा एक विशेष दिन आहे आणि त्या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी महिला दिनाची ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। आपण बाईक रॅलीच्या माध्यमातून कायमस्वरूपी जो जागतिक स्तरावर एक मुद्दा असतो तो आपण घेतला जातो आणि आज भारतामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो होता ऑपरेशन सिंदूर आणि या बेसवर आपण आज ही बाईक रॅली पूर्ण करतोय। ऑपरेशन सिंदूर हा खऱ्या अर्थाने भारत सरकारने केलेला महिलांचा सन्मान होता आणि तो महिलांच्या प्रती असलेला आदर, याकरता मला असं वाटतं आपण या म्हणजे माझ्या संपूर्ण बाईक रॅलीचं हे बेस आहे। त्याच पद्धतीने आमचे पक्षनेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील कायम महिलांचा सन्मान केलेला आहे। अगदी मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडक्या बहिणी अशा लाडकी बहीण जी काही योजना आणली त्या माध्यमातून केलेला सगळ्यात मोठा सन्मान, मग शिक्षणाच्या प्रती असू दे, महिलांच्या शिक्षणाकरता, उच्च शिक्षणाकरता जी काही मदत लागते त्याप्रती त्यांनी सन्मान केलेला आहे। म्हणजे महिला या सावित्री फुले या जिजाऊंच्या महिला आहेत आणि या पद्धतीने एक वेगळा आपण संदेश देतोय आणि नुसती बाईक रॅली न करता एक विविध असे संदेश देऊन ही बाईक रॅली आपण करत आहोत।